काय होत तर नाही तरी मीच बनवली, मीच शिकवली. कशी है आता? मस्त है ना? अच्छी है ना? अच्छी है. थोड़ा सर्जरी वगैरह हुआ है उनका. एनजीओ क्या हुआ है? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजीकरवरती. सकाळपासून मी व्हिडिओ शूट करतोय आणि विचार करतोय की आत्ता व्हिडिओला सुरुवात करीन. पण अनायाला शाळेत पाठवण्यापासून नंतर मी वाशीला जाऊन जे काही आपले रॉ मटेरियल आहेत मसाल्यांना लागते ते आणण्यापासून घरातली साफसफाई केल्यापासून हॉल म्हणजे उमा मी तुला एवढा बोलत असतो पण आता तू माझ्यासोबत नाही तेव्हा मला समजतंय की ॲक्च्युली तू दिवसभरामध्ये काय काय कामं करत असते. नुसती एकटी उमाच नाही पण जे महिला मंडळी ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांच्या घरामध्ये कामवाली वगैरे अशा नाही आहेत त्या किती हॅट्स ऑफ सल्यूट आहे तुम्हाला. घराचा म्हणजे एवढा पसारा असतो तो उचलायचा, त्याच्यानंतर झाडू मारायचा, पोचा मारायचा, बाथरूम क्लीन करायचा, किचन क्लीन करायचा, किचनचे युटेन्सिल्स साफ करायचे. खूप काय काम असते. मम्मा आतापासून मी तुला काही बोलणार नाही, तू जिथे आहेस तिथनं लवकर ये. तर अनाया काल मी तुला काय बनवून दिलं होतं? पनीरची भाजी. तर आज माझा काही मूड नाही आहे काय बनवण्याचा, आज तूच आमच्यासाठी काहीतरी बनव. तर लास्ट टाइम आम्ही चपाती आणलेला आणि भाजी बनवलेला, तर यावेळी आम्ही भाजी आणली आणि मी चपाती बनवणार. तू चपाती बनवणार? तुला चपाती बनवता येते काय? हा चल, मम्माशी कधीपासून फोनवरती बोलते ती, मम्मा किती पीठ घेऊ, किती सुका पीठ घेऊ, किती काय करू, आणि फायनली तिने पीठ मळलेलं आहे बघा. किती चपात्या होतील याच्या? 4-5 होतील. 4-5 होतील. आणि आमचं काय, आम्हाला कमी होईल ना पीठ तर आम्हाला काय जास्तच प्रॉब्लेम होणार, पण जास्त बनला तर काय आम्ही फ्रीज मध्ये पण ठेवू शकतो. हा मग जास्त बनव ना, एवढी अक्कल आहे तर. काय मग कालपर्यंत डॅडू सारखी हुशार वाटत होती, आता मम्मा सारखी उल्लू झाली. चला पण चपाती बनव. सेल्यूट दिला मम्माला आणि आता अरे बापरे, छोटी छोटी बातें पकडने लग गई छोटी. तर आता बेलन घेतलाय, मला मारायला घेतलाय की चपाती लाटायला घेतलाय? बापरे, मुलगी मोठी झाली, चपाती बनवायला शिकली. पीठ तर मळलंय, आता चपात्या कोणत्या शेपमध्ये बनवते ते बघूया. आम्हीबा नको बनवू, कोणता मॅप नको बनवू, चांगला शेप गोल पृथ्वीसारखा बनव. ऑल द बेस्ट. गोला बना उसका गोला. ही बघा अनायानी लाटलेली चपाती, अशी ऍक्टिंग करते जशी काय गरम आहे. याला चपाती बोलतात काय? आता 2 मिनिटं थांबा आणि 2 मिनिटांमध्ये मी चपाती लाटून दाखवते तुम्हाला. दे इथं, शिक माझ्याकडनं काहीतरी. हे बघ, पहिले असा पीठ घ्यायचा हाताला, याचा गोला करणे का गोला झाला. मग गोल्याला असं लाटायचं. सोपं आहे, एकदम सोपं आहे, काय जास्त रॉकेट सायन्स. आता बघूया, रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये. असं आरामात अशी लाटत जायची. बघ, प्रोफेशनल आहे मी, टॅलेंट दाखवत नाही म्हणून. एक सेकंड, हे काय चक्र? फ्रिस्बी आहे का? एक गोष्ट सांगते, मम्माला तर कायच येत नव्हता, मीच शिकवलं तिला चपाती वगैरे. मम्मा बघतेस ना व्हिडिओ, नक्की कमेंट करून सांग कशी शिकवलेली मी तुला चपाती बनवायला. फोन आलेला, काय भाजी बनवली आहे तुम्ही, गरम मसाला पण नाही टाकलं. सर्व काम आपल्या मसाल्यानेच केलं बघा. चिकटली इथे, करतोच. तर अनाया, यू हॅव वेस्ट फुल टाइम. मी बघ कशी चपाती बनवली आणि तू बघ. आणि मम्मा ये बघून तू नक्की लाईक कर प्लीज. कर चल, आता मी गिव्ह अप करते.
अनाया तर तूच चपात्या बनव. काय होत तर नाही तरी मीच बनवली, मीच शिकवली, फाटली. मला रोटी खायची असते, असं निहारायची नसते त्याला. शॉर्टकट शॉर्टकट. हे बघा हे बघा, गौर के देखो इस व्यक्ति को. मैं इधर मेहनत से चपाती बना रहे, ठीक है, और ये कौन सा मेहनत है. वाव, भाकरी सारखी बनलेली चपाती. आता चिकटली. थांब, हे पकड, हे पकड. तर बघा कशी गोल गोल चपाती बनवली ती मी, नाहीतर ही लागली होती मागणं. तर फाडू नको. बघ फाडली बघ. हा बस. हा, तर ह्याला म्हणतात गोल गोल चपाती. समजा. इतना टैलेंटेड है तेरा डैडू. चला मंडळी, या सर्वांनी जेवायला. मस्त चपात्या बनवल्यात अनायानी. चपात्यांमध्ये शेप नाही आहे, पण अनायाची मेहनत आणि खूप प्रेम आहे त्याच्यामध्ये. तोच आपल्याला जेवायला भेटते. या, आणि ऍक्च्युअल मध्ये आम्ही आज चपाती नाही बनवला. इन शॉर्ट आम्ही बोलू शकतात आम्ही आज वर्ल्ड मॅप बनवला. सगळे कंट्रीज आहे याच्यात. ही बघा उंदरांनी खाल्लेली चपाती दिसते. पण मजा येते. आम्ही दोघंच आहोत. जेवढं काय होईल तेवढं आम्ही करते आणि तुमचा पण छान सपोर्ट मिळते. तर खूप खूप धन्यवाद. तर या परत सर्वांनी चपाती सोबत जेवायला विथ चण्याची भाजी आणि आपला घरगुती मिक्स लोणच्या सोबत. डॅडूचा जे चपाती आहे एकदम मस्त झालाय. अरे ते शिजलेत काय पण खाऊन बघ. कच्च्या तर नाही आहेत ना. तो तर आपण विचारच नाही केला. हा शिजल्यात. हे कच्चा आहे थोडा, हे तुकडा. मस्त झाली चपाती. पण बघा कधी अनायाच्या हातची चपाती खायला मिळाली असती मला म्हातारा झालो असतो तेव्हा. पण आत्ताच. मम्मा थँक्स टू यू. चल खाऊन घेऊया. मग तुझा उद्या काय आहे प्रोग्राम आहे ना, एक्झाम आहे ना तुझी कसली. भरतनाट्यमचा माझा एक्झाम आहे. हां, तर त्याची तयारीला लागूया. सेकंड इयरचा एक्झाम आहे. सेकंड इयरची. या जेवायला. चला तर मस्त जेवण झालंय. आणि अनाया आता काय करतेस तू. मेहंदी बनवते. मेहंदी लावतेस काय. हा, जसं तुम्हाला सांगितलं भरतनाट्यमची एक्झाम आहे तिची, गव्हर्नमेंटची सेकंड इयरची. मी अलता पण यूज करू शकते, पण हे जे आहे मेहंदीशी डार्क कलर येईल. अलता आता लावणार ना तर ते लवकर धुवून जाईल. अलताचा भलता चोल म्हणून ती मेहंदी लावते बघा. तर अनायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवा. ती उद्या डान्स परफॉर्म करणार आहे भरतनाट्यमचा. चला तर सर्व कामं झालेले आहेत आणि भांडी वगैरे पण सर्व घासून झालेले आहेत. रोमाशी पण आमचं बोलणं झालेलं आहे आणि अमुमाबद्दल तिने एक अपडेट दिलेली आहे आपल्याला, कशी आहे त्यांची तब्येत ते तुम्ही बघा. मग नंतर ते व्हिडिओ संपल्यावरती आपण भेटूया. हॅलो हॅलो हॅलो. ये बघा अमुमा. प्रणितनी तर तुम्हाला सांगितलं असेल की मी केरळमध्ये गेलेली आहे, कारण अमुमाची तब्येत थोडा खराब झालेला. अमुमाला एक सर्जरी करायला लागलं होता, पण आता ती आउट ऑफ डेंजर आहे. घरी आणलेलं आहे तिला. ती बघा कशी आहे आता. मस्त है ना. अच्छी है ना. अच्छी है. थोड़ा सा डल है वो, बात ज्यादा कर नहीं सकते. थोड़ा सर्जरी वगैरह हुआ है उनका. एनजीओ क्या हुआ है. एनजीओप्लास्ट हुआ है उनका. तो अभी ठीक है ना. सब लोग पूछते रहते हैं अमुमा कि किधर है अमुमा, किधर है अमुमा, किधर है. प्रणीत ने बोला है कि अमुमा की तबीयत थोड़ा खराब है, इसके लिए मुझे आना पड़ा. पर अभी अमुमा एकदम ठीक है. अभी ये सब बेल्ट वगैरह लगा के रखना पड़ता है, सोना पड़ता है. अभी देखो उनका पूरा चेंज किया हुआ है रूम. टेबल लाया है चाहता कि उनको यहीं पे, क्योंकि रूम से निकलती नहीं है ना. निकलती है रूम से. हाँ, इन्फेक्शन होतं आहे. तर घरात ती रूम मधून जास्त बाहेर निघत नाही, फक्त हॉलमध्ये जाते आणि वॉकिंग करते ना. वॉकिंग करायला सांगितलंय. थोडासा म्हणजे फिजिओथेरपिस्ट येते, थोडा फिजिओथेरपी होते, असं म्हणजे थोडाफार एक्सरसाइज वगैरे चालू आहे. हा, बाकी
किसको भी अलाउड नहीं हाँ घर में किसको भी अलाउड नाही. येस 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 म्हणजे बाहेर येस म्हणजे बाहेरतून कोण पण येत नाही, आम्ही कोणाला अलाउ नाही करत. घरातल्या माणसं लगा के हा मास्क वगैरे लगा के हा म्हणजे कोण येणार तर मास्क वगैरे तिला पण लावायला लागते आणि जे येतं त्यांना पण लावायला लागते. आम्ही कसं घरातच राहते, आम्ही सर्व स्वच्छ करून आम्ही घरातच राहते आणि आंघोळ वगैरे करायला लागते अमुमाला. तर म्हणून मी थोडे दिवस इथे आलेली आहे राहायला. आणि तुम्हाला माहितीये की प्रणित आणि अनाया काहीतरी करते तिकडे, बघूया येणारे व्हिडिओजमध्ये तुम्हाला समजेल. तर ही आहे अमुमा. आपल्या अमुमा आता आउट ऑफ डेंजर आहे, एकदम मस्त एकदम सुखी आहे है ना. आता ती रूम मध्ये आहे, रूम वगैरे आम्ही सर्व सॅनिटाईज करून ठेवलेलं आहे. चला बाय. व्हिडिओ तुम्ही बघितलाच, अमुमाची तब्येत कशी आहे ते तुम्हाला समजलंच. तर जेव्हा आपण केरळमध्ये होतो तेव्हा तर एकदम फिट अँड फाईन होत्या, पण मध्ये मध्ये त्यांना दम लागायचा ना नाही आणि घाम यायचा. पण त्याच्यानंतर जेव्हा ते रामेश्वरला गेले 2-3 दिवस कंटिन्यू त्यांची ट्रॅव्हलिंग झाली आणि त्या ट्रॅव्हलिंग करून आल्यावरती त्यांचे पाय सुजले होते आणि ती सुजन उतरत नव्हती, म्हणून ते डॉक्टरकडे गेले आणि तेव्हा समजलं की त्यांना ब्लॉकेजेस आहेत. आणि बरं झालं ते समजलं, नाहीतर पण आता एकदम सुरक्षित आहे. तर नक्की तुमच्या ज्या ब्लेसिंग्स आहेत त्या पाठवा, लवकरात लवकर आपण तिला बरं होऊ द्या अशी प्रार्थना करूया देवाला. हां, कारण खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्यासाठी, अनायासाठी, उमासाठी. हां, जे काय आपण बोलू ती केरळला गेल्यावरती ते करत असतात. तर आपण एवढं तर करूच शकतो ना. आणि उमा तिथे का गेली ते तुम्हाला समजलंच. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अमुमासाठी आमच्या अनायाचा नक्की प्रे करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू.